तुम्ही कधी आळूच्या पानांमध्ये बटाटा किसून पाहिलाय का? अर्थात नसेनच पाहिला तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला खूप वेळ घेत नाही, लगेच रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी आळूची पानं घेतलेली आहे. तर आपल्याला नळाखाली पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. पानं धुतल्यानंतर आपल्याला अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आळूचे पूर्णपणे आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत. आज आपण आळूची पानं आणि बटाटा यापासनं भन्नाट असा पदार्थ पाहणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. श्रावण महिनासुद्धा चालू आहे. या महिन्यात आळूच्या पानांपासनं काहीतरी पदार्थ बनवला जातो. तर आज तो तुम्हाला मी अगदी झटपट पद्धतीने आळूच्या पानांचा पदार्थ दाखवणार आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तर आळूच्या पानांचे देठ काढले की आपल्याला एकावर एक 2-3 पानं ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला ह्या पानांचा रोल करून घ्यायचा आहे. रोल मधोमध कट करायचा आणि परत एकावर एक ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला परत मधोमध कट करून घ्यायचा आहे. आणि अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला बारीक ही आळूची पानं कट करून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे मी. अगदी छान बारीक कट होतात तुम्ही जर या पद्धतीने आळूची पानं कट केली तर अशाच पद्धतीने इथे मी सगळी पानं कट करून घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर इथे पाहू शकता तुम्ही सगळी पानं कट करून झालेली आहे. तर एका आपण पसरट भांड्यामध्ये कट केलेली पानं काढून घेऊया. एका भांड्यामध्ये पानं काढून घेतली की त्यानंतर आपल्याला इथे एक बटाटा घ्यायचा आहे. इथे मी मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे. तर आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. बटाट्याची साल काढल्यानंतर आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा. इथे मी बारीक किसणीचा वापर केलेला आहे. तुम्ही मोठ्या किसणीने किसून घेतला तरी चालणार आहे. इथे मी छान असा बारीक किसणीने हा बटाटा किसून घेतलेला आहे. बटाटा किसून झाला की त्यानंतर आपल्याला 2 ते 3 पाण्याने हा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर इथे मी बटाटा स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर आपण आळूची पानं कट करून एका भांड्यामध्ये घेतली होती. तर त्यामध्ये आपल्याला काही साहित्य ॲड करायचे आहेत. तर इथे मी छोटे 2 चमचे बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे. मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला छोटे 2 चमचे धना पावडर घालायचे आहे. धना पावडर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत. तर इथे मी 2 चमचे पांढरे तीळ वापरलेले आहे. पांढरे तीळ घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी जिरा पावडर वापरली तरी चालणार आहे. 1 चमचा जिरे घातले की त्याच चमच्याने आपल्याला 1 चमचा ओवा घालायचा आहे. ओवा घातल्यानंतर आपल्याला अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे. तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालणार आहे. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घातल्यानंतर 1 वाटी आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला चिंच आणि गुळाचं पाणी घालायचं आहे. चिंच आणि गुळाचं पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर आपण जो बटाटा किसून घेतला होता तो बटाटा घालायचा आहे आणि आपल्याला छान अगदी गोळा ह्याचा तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर पाण्याची गरज पडली तर पाणी वापरा, नाहीतर आपण चिंचेचं पाणी आणि बटाट्यामध्ये हे छान असं हे मळून घेऊया. अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. तर इथे पाहू शकता तुम्ही मी अजिबातसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे. जे आपण चिंच आणि गुळाचं पाणी घातलं त्यामध्येच हे मी ह्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही छान असा त्याचा गोळा तयार झालेला आहे. तर गोळा तयार झाला की इथे मी एक चाळण घेतलेली आहे. तर आपल्याला चाळणीला सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे. श्रावण महिन्यात उपवास सोडायला करा किंवा पाहुणे आल्यावर करा, अगदी भन्नाट चवीचा हा पदार्थ होतो. एकदा माझ्या पद्धतीने करून तर पहा. तर चाळणीला सगळीकडनं तेल लावून झालेलं आहे. त्यानंतर आपण जो मळून घेतलेला आळूच्या पानांचा गोळा चाळणीवर ठेवूया आणि छान असा आपल्याला हाताने थापून घ्यायचा आहे. खूप जास्त जाडसरसुद्धा नका थापू किंवा खूप जास्त पातळसुद्धा नका थापू. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. आपल्या चॅनलवर मी खूप सारे या पद्धतीने रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही प्लीज ते व्हिडिओ पाहिले नसतील ना तर एकदा नक्कीच जाऊन पहा. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेले आहे.
तर इथे पाहू शकता तुम्ही मी चाळणीवरती अगदी छान असं थापून घेतलेलं आहे। तर हे सगळं थापून घेतल्यानंतर एका साईडला पाणी गरम करून घेतलेलं आहे। तर आपल्याला त्या पाण्यावरती चाळण ठेवायची आहे। चाळण ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला पॅकबंद असं झाकण ठेवायचं आहे। तर पॅकबंद झाकण ठेवल्यानंतर छान आपल्याला 10 ते 12 मिनिटं वाफ देऊन घ्यायची आहे। तरी ते पाहू शकता तुम्ही मी 10 ते 12 मिनिटं छान अशी वाफ देऊन घेतलेली आहे। तर वरची साईड पूर्णपणे अशी कोरडी झालेली आहे। तर इथे मी तुम्हाला सुरीने चेक करून दाखवते। तर त्यामध्ये सुरी घातल्यानंतर अगदी क्लीन अशी निघालेली आहे, म्हणजे ही वडी आपली छान अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। त्यानंतर आपल्याला ही चाळण खाली उतरून घ्यायची आहे आणि ही वडी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। तर इथे मी खूप जास्त थंड करून नाही घेतलेली, कारण मला थोडीशी घाई होती, त्यामुळे मी अगदी ही वडी थोडीशी गरम असतानाच कट करून घेतलेली आहे। तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ह्या वड्या कट करून घ्या। आहे की नाही आळूच्या पानांची आणि बटाट्याची युनिक रेसिपी, याआधी तुम्ही कधी केली आहे का? केली नसेल तर प्लीज एकदा नक्कीच करून पहा। पाहुणे आल्यावर करा किंवा श्रावण महिन्यामध्ये उपवास सोडायला करा, अगदी भन्नाट चवीचा पदार्थ होतो। तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान ह्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहे। तर इथे मी तुम्हाला चमच्याने काढून दाखवते, अगदी इझी निघाले आहेत पाहू शकता आणि खरंच मस्त लागतात बरं का। त्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे ना, त्यामुळे अगदी ह्या वड्या छान होतात। पाहू शकता इथे मी अगदी तुम्हाला चाळणीमधनं सगळ्या वड्या काढून दाखवते, मस्त अशा झालेल्या आहे। तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ह्या वड्या स्टोअर करून ठेवू शकता, अगदी 10 ते 15 दिवस आरामात टिकतात। तर इथे पाहू शकता मस्त अशा वड्या आपल्या कट करून झालेल्या आहे। तर वड्या कट करून झाल्या की एका साईडला इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। या तेलामध्ये मी एक रेसिपी केली होती, तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तो सुद्धा अगदी आळूच्या पानांपासूनच भन्नाट असा पदार्थ दाखवलेला आहे मी, आळूच्या पानांचे डुबुक वडे। तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल ना तर प्लीज लगेच जाऊन पहा आणि व्हिडिओ तो आवडला ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पहा। तर पहा तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला त्या वड्या सोडायच्या आहेत आणि दोन्ही साईडनी मस्त अशा खरपूस आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तर इथे पाहू शकता वड्या तेलामध्ये छान अशा क्रिस्पी दोन्ही साईडनी सुद्धा इथे मी तळून घेणार आहे। तुम्ही एकदा जर ही पद्धत वापरून केली ना तर नेहमी याच पद्धतीने कराल, एवढी भन्नाट अशी वडी लागते। तर इथे पाहू शकता दोन्ही साईडनी सुद्धा मस्त अशा क्रिस्पी तळून झालेल्या आहेत। तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही टोमॅटो केचप संग किंवा मेयोनीज संग किंवा तुम्ही तशासुद्धा खाऊ शकता, अगदी भन्नाट लागतात। तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते मला नक्कीच कमेंट करून सांगा। तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच। पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय।